नमस्कार भगिनींनो, मी आज तुम्हाला सोयाबीन टाकून खिचडी करून दाखवणार आहे. आता मी कांदे घेतले 2-3, ते कांदे कापते. तरी भगिनींनो, तुम्ही अशीच खिचडी करा. ही खिचडी लई चांगली लागते पोरांना सोयाबीन टाकून. तांदळाची खिचडी. आता मी कुकरमध्ये तेल 2 वगळा घेतलं पळ्या. आता मी त्याच्यात जिरे मोहरी फोडून घेणार. सोयाबीन मी भिजत टाकले 5 मिनटं 10 मिनटं. आता मी मोहरी टाकली. ती मोहरी चांगली फुटली का मग त्याच्यात जिरे टाकणार आहे. आता मी लसूण टाकला, कांदे टाकले. आता मी चांगले ते परतून घेणार आहे कांदे. सोयाबीनची खिचडी करणार आहे. आता त्याच्यात सोयाबीन टमाटे, त्याच्यात मी आता टमाटे टाकणार आहे. पहा भगिनींनो, मी आता हे तुम्हाला ही खिचडी करून दाखवते. तुम्हाला नक्कीच आवडेल. पहा भगिनींनो, अशी तुम्ही पण करू शकता. त्याच्यात आता बटाटा, टमाटे, ते कांदे लाल झाले का त्याच्यात मग टाकायचे बटाटे, कांदे. मग ते फोडणी दिले का, ते कांदे चांगले लाल झाले का त्यात जिरे टाकले. आता त्याच्यात मीठ, हळद, चटणी, गरम मसाला. आता गरम मसाला घेणार. हळद, चटणी, गरम मसाला, मीठ टाकले ते. आता हे त्याच्यात थोडे परतून घेणार. त्याच्यात थोडे वाटाणे टाकले. आता मी पहा भगिनींनो, खिचडी नक्कीच करून पहा. ही तुम्हाला आवडेल. ही रेसिपी सोपी आणि सरळ आहे. काही जास्त टाईम लागत नाही. 5 मिनटातच खिचडी तयार होते. पहा भगिनींनो, मी आता ही खिचडी तयार करते सोयाबीनची. सबस्क्राईब करा. रेसिपी चांगली. पहा भगिनींनो, तुम्ही आता मी चांगलं परतून घेतलं. आता त्याच्यात पाणी टाकणार आहे. सोयाबीन मग टाकणार आहे त्याच्यात पाणी घातल्यावर. आता टाकली सोयाबीन टाकून ते चांगले परतून मग त्याच्यात पाणी घालणार. पहा भगिनींनो, पाहत राहा मी करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही अशी खिचडी करून पहा. हे आता मी गरम पाणी केले, त्याच्यात ही पाणी टाकलं गरम पाणी करून. पहा भगिनींनो, आता त्याला उकळी आली का मग त्याच्यात मी तांदूळ टाकणार आहे. तांदूळ धुवून टाकते भगिनींनो मी. आता खिचडी लई भारी लागते खायला सोयाबीन टाकून. टमाटे, बटाटे, कांदा तो परतून घेतला. पहा तुम्ही आता नक्कीच करा भगिनींनो. खूपच छान लागते खिचडी सोयाबीन टाकून खायला. मी आता त्याच्यात टाकली. आता 2 शिट्ट्या दिल्या का मग तांदूळ धुवून टाकल्यावर मग गरमागरम खिचडी तयार होईल. लाईक करा, शेअर करा, पाहत राहा भगिनींनो. हे पहा आता